दिलीपभाऊ ठाकूर यांच्या पुढाकाराने चालण्याची स्पर्धा यशस्वी। भाजपा महानगर नांदेड, लॉयन्स क्लब नांदेड सेंटर आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने व दिलीपभाऊ ठाकूर यांच्या पुढाकाराने दिनांक जून 24 रोजी सकाळी 6 वाजता श्रीराम सेतू गोवर्धन घाट नांदेड या ठिकाणी 27वी भव्य चालण्याची स्पर्धा संपन्न झाली। यावेळी स्पर्धकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांना मोफत टी-शर्टचे वाटप करण्यात आले। 11 गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना स्नेहलता जयस्वाल यांच्यातर्फे मोबाईल बक्षीस प्रदान करण्यात आला। प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना विजयसिंह परदेशी यांच्यातर्फे आकर्षक स्फूर्ती चिन्ह देण्यात आले। आज देण्यासाठी मी लता दिदीला 60 वर्षावरील दिलीपभाऊ ठाकूर यांनी जी चालण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे, मागच्या 27 वर्षापासून म्हणजे जवळपास मागच्या शतकापासून यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम यांचा आहे। हाच नाही, प्रत्येक उपक्रम दिलीपभाऊचा एक लोकोपयोगी उपक्रम असतो आणि निस्वार्थपणे यांची सेवा असते। आणि आजचा जो उपक्रम निवडलेला आहे चालण्याची स्पर्धा, हा सर्वात सोपा, सरळ आणि बिना खर्चाचा व्यायाम आहे। जे आपण जिममध्ये जातो त्यासाठी खूप खर्च करावा लागतो, पण अतिशय बिनखर्चाचा आणि सरळ कुणीही करू शकेल असा हा शरीराचा व्यायाम आहे। आणि ह्यामुळे आता जे मोबाईलमुळं जी जीवनशैली आपली बदललेली आहे, त्या बदलत्या जीवनशैलीसाठी उपयुक्त असा हा व्यायाम आहे आणि तेच उद्देश समोर ठेवून भाऊंनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे। त्यासाठी अतिशय सर्व 60 वर्षापर्यंत 60 वर्षावरील वृद्ध सुद्धा या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहिला अतिशय वाखाणण्याजोगा, तरुण मंडळीला लाजवेल असा त्यांचा उत्साह होता। आणि ह्या भव्य चालण्याच्या स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा। जे स्पर्धक आहे, विजयी स्पर्धक आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वच जे सहभागी स्पर्धक आहे त्यांचं सुद्धा मनापासून मी कौतुक या ठिकाणी करते आणि भाऊचे खूप धन्यवाद मानते की आपण असेच लोकोपयोगी आणि सर्व उद्दिष्ट साध्य करणारे जे मानवाचा सर्वांगीण विकास होतो असे उपक्रम आपण घ्यावेत। नक्कीच आमची सोबत सुद्धा तुम्हाला आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते। अमरनाथला जाणारे जे यात्रेकरू आहेत आणि ते जवळपास 60 वर्षाच्या पुढचे आहेत, त्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते। आपले आरोग्य चांगले निरोगी आरोग्य लाभो आणि छान दर्शन होऊन आमच्यासाठी सुद्धा, आपल्या नांदेड शहरासाठी सुद्धा आपण प्रार्थना करावी अशी मी आपणास विनंती करते। धन्यवाद। चालण्याच्या स्पर्धा आयोजित केलेली आहे। आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर साहेब यांनी अमरनाथ यात्रेचा एक ग्रुप आणि ओपन खुला स्पर्धा, महिलांचे 40 वर्षाच्या आतले 60 वर्षाच्या वरच्या सर्व महिला आणि पुरुष या सगळ्यांसाठी प्रथम येणाऱ्यांना मोबाईल बक्षीस दिलेला आहे आणि बाकी इतर तिलांना सुद्धा हे स्पर्धाचं मानचिन्ह आणि देऊन सत्कार केलेला आहे। दिलीपभाऊ ठाकूर यांचे खूप खूप धन्यवाद। त्यांनी आपल्या चालण्याच्या स्पर्धेसाठी महिलांमध्ये, पुरुषांमध्ये एक वेगळे उत्साह आणि एक आनंद निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि हे फक्त स्पर्धेसाठी किंवा बक्षिसासाठी नाही, तर ज्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये एक आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं आयुष्यमान वाढावं, आयुर्मान वाढावं, हा एक त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश असावा आणि ते याच्यातून खरोखरपणे साध्य होते। यावेळेस मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते। सरांचं आयुष्य खूप खूप लाभो। या योगानिमित्त आणि स्पर्धेनिमित्त त्यांनी या भव्य असं स्पर्धेचं आयोजन करून सन्मान केला, आदर केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नमस्कार, मी शततारका पांढरे। आज अमरनाथ यात्रा संघातर्फे 27वी चालण्याची जी स्पर्धा घेतलेली आहे त्यामध्ये सर्व
खुला गट, महिला गट, पुरुष हे अतिशय चांगल्या प्रकारे नाही का सहभागी घेतात आणि त्यांचा हा उल्हास बघून सर्व नागरिकांना, नांदेडच्या सर्व नागरिकांना खूप म्हणजे आनंद होत आहे। आणि ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर हे प्रत्येक उपक्रम हे अतिशय चांगले घेतात। या उपक्रमामध्ये त्यांनी पुरुष असो की महिला असो की सर्वसामान्य गटातील सर्वांना त्यांनी घेऊन चालतात, तर हा उपक्रम नेहमी ते यशस्वी करतात। मी त्यांना सांगू इच्छिते की पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि अमरनाथ यात्री संघाला सुद्धा मी शुभेच्छा देते। धन्यवाद। मैं स्नेहलता जायसवाल हूँ। बेसिकली मैं रहने वाली हैदराबाद की हूँ, लेकिन इनके इतने कार्यक्रम होते हैं हर साल में, इसलिए मैं हैदराबाद छोड़ के नांदेड़ शिफ्ट हो गई हूँ कि इनके साथ थोड़ा सा सौभाग्य हमको भी मिले। इनके पूरे साल भर में एक से बढ़कर एक कार्यक्रम होते हैं, जिसकी तो मैं गिन नहीं सकती, लेकिन उसको अटेंड जरूर करती हूँ। अभी उनके इतने कार्यक्रम, और वो भी सब पूरे समाज के लिए होते हैं और समाज की सेवा के भावना से करते हैं। और कितना हुआ आपने अभी तक प्राइस का? सब 27 ओके, 27 है ना। और ये जो कार्यक्रम किया गया है आज का, खास महिलाओं के लिए है और जो स्त्री पुरुष छोटे बड़े सभी के लिए किया गया है। और इसी बहाने घर में औरतें जो अमरनाथ जा रहे या नहीं जा रहे उसका सवाल नहीं है, लेकिन वो लोग भी आकर ये प्रोग्राम अटेंड कर रहे हैं और उनमें भी एक उत्साह और एक जोश है ना उत्पन्न होता है। इसी बहाने से सभी तरह के आज का कार्यक्रम बिल्कुल बहुत ही अच्छा हुआ, एकदम शानदार हो गया। धन्यवाद। मागील अनेक वर्षापासून नांदेड येथील कर्मयोगी समाजासाठी भूषण असणारे दिलीप भाऊ ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम चालू असतात आणि चालू आहेत आणि अखंडितपणे ते चालू आहेत। मग कायापालट असो किंवा भाऊचा डबा असो किंवा उन्हाळ्यामध्ये गोरगरिबांकरता चप्पल शूज याचा वाटपाचा कार्यक्रम असो की हिवाळ्यामध्ये ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम असो, पावसाळ्यात छत्री वाटपाचा कार्यक्रम असो, अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम भाऊ धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर घेत असतात। ही आमच्याकरता अभिमानाची बाब आहे। तसेच मागील 27 वर्षापासून चालण्याच्या स्पर्धा म्हणतात ना की पहिला सुख निरोगी काया, आपली जर काया आपलं शरीर स्वस्थ असेल तर सगळ्या प्रकारचे सुख आपण उपभोगू शकतो। अमरनाथ यात्रेकरूंसाठी तसेच सर्वांसाठी ही चालण्याची स्पर्धा भाऊ नेहमीच मागील अनेक वर्षापासून इथे आयोजित करतात। खरोखर भाऊ आपल्या नांदेड करता एक भूषण आहेत, जरी ते दुसऱ्यांना नांदेड भूषण असा पुरस्कार देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, स्वतःच ते भूषण आहेत याचा आम्हाला गर्व आहे। मी भाऊंच्या पुढच्या सर्व कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करतो व अमरनाथ यात्रेकरता शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। इंजिनियर धनंजय नलबलवार, आमचे जे सहकारी, आमचे जे मार्गदर्शक आहेत धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांनी सर्व क्षेत्रामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव आहे। तरी मी आपल्या नांदेड वासियातर्फे त्यांना पद्मश्रीसाठी नॉमिनेट करावं अशी आपल्या सर्वातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो। नांदेडमध्ये आपले धर्मभूषण, कर्मवीर, संतवीर आदरणीय दिलीप भाऊ ठाकूर गेल्या 27 वर्षापासून ही खडतर यात्रा सोपी व्हावी व पूर्ण नांदेड वासियांना एक नवीन प्रेरणा मिळावी ह्या उद्देशानं भाऊ दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक भक्तांना, मित्रमंडळींना, सर्व परिवारांना या ठिकाणी आमंत्रित करतात। आणि आज भाऊच्या कर्मयोगामधनं पूर्ण नांदेड जिल्हा वासियांना ही एवढी मोठी भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्याला इथं लाभलेली आहे। आणि सर्व मीडिया बंधूंचे सुद्धा मी आभार मानतो, कारण तुमच्यामुळे आम्हाला हे स्पर्धा आहे हे आम्हाला इथं कळालेलं आहे। कारण अमरनाथ यात्रा ही फार खडतर यात्रा आहे, पण सातत्यानं या भाऊ एवढे कर्मयोगी आहेत की ज्या वेळेला तिथं जाण्याची सुद्धा सुविधा नव्हती अशा वाईट अवस्थेमध्ये भाऊनी यात्रा चालू केलेली आहे।